ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल ठरणार निर्णायक। ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रात 65,01,671 मतदार। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3 लोकसभा मतदारसंघात एकूण 65,01,671 मतदार असून यात 29,94,315 महिला मतदार आहेत। तर एकट्या ठाणे लोकसभा क्षेत्रात 11,27,995 महिला मतदार आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीत एकूण 65,01,671 मतदार असून यात 35,06,082 पुरुष तर 29,94,315 महिला आणि 1,274 इतर मतदार आहेत। यंदा 82,327 नवमतदार वाढले असले तरी एकूण 1,28,000 मतदार वगळण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। 6,592 मतदान केंद्र आहेत। मात्र या सगळ्या मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीचा माहिती घेतली असता होणारं मतदानाचं प्रमाण किंवा टक्केवारी जी आहे ते कमी होते जिल्ह्यामध्ये, ही वाढावी याच्यासाठी स्वीपच्या माध्यमातून सगळ्या मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत मतदार जागृतीचे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहोत। राजकीय पक्षांनाही आपण त्यांना आवाहन केलेलं आहे। आपल्या माध्यमातूनही सगळ्या मतदारांना माझं आव्हान हेच असणार आहे की पूर्ण हा अत्यंत पवित्र असा आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे आणि या अधिकाराची आपण अंमलबजावणी केली आहे आणि आपण स्वतःसाठी किमान 70 ते 75% आसपास मतदान होईल असं आपण निश्चितपणानं, खरं तर 100% मतदान झालं पाहिजे असं मी म्हणणार नाही। 75% का हा पुढचं येऊ शकेल, परंतु मॅक्झिमम मतदारांनी मतदान केंद्रावर यावं आणि मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावावा असं मी आपल्याला। होम डिलिव्हरीची सुविधा यावेळेला, वोटिंगची सुविधा यावेळेला भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे। त्याच्या संदर्भातले यथावकाश गाईडलाईन प्राप्तही झालेल्या आहेत। त्याची असेसमेंट केलं जाईल किती मतदार अशा वोटिंगचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे वोटिंगच्या टीम तयार करून त्यांच्याकडून होम वोटिंग। आमचा प्रश्न वेगळा होता आहे की नाही, असं काय हेल्पलाईन चालू आहे? वोटर हेल्पलाईन निश्चितपणाने चालू आहे। ते आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून त्याची माहिती निश्चितपणे घेता येऊ शकेल आणि त्या ॲप्लिकेशनचा वापर आपण केला तर आपल्याला आपलं मतदान केंद्र कुठं लोकेट केलेलं आहे त्याचंही आपल्याला माहिती मिळणार आहे। सर, एक उमेदवार किती खर्च करू शकतो? उमेदवार कितीही खर्च करू शकतो, फक्त त्यानं केलेल्या खर्चाचा ॲक्युरेट आणि करेक्ट हिशोब जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिला पाहिजे। खर्च करण्याची कमाल मर्यादा 95 लाख आहे लोकसभेसाठी। मात्र उमेदवारांना किती खर्च करायचा तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य प्रेक्षकांसाठी विनामूल्य हायलँड पार्क मैदानावर 22, 23 आणि 24 मार्च रोजी होणार सादरीकरण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाची माहिती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार व कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य या कार्यक्रमाचे सलग 3 दिवस विनामूल्य सादरीकरण होणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये दिनांक 22 मार्च ते 24 मार्च 2024 या 3 दिवसांच्या कालावधीत रोज सायंकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत हायलँड मैदान, ढोकाळी, माजिवडा, ठाणे पश्चिम या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यंत हा प्रयोग राज्यात 20 जिल्ह्यांमधील हजारो नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या महानाट्याचा आनंद अनुभवला आहे. तरी ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नागरिकांसाठी विनामूल्य असलेल्या या महानाट्य कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आमदार संजय केळकर यांनी जाणता राजा महानाट्य जिथे होणार आहे त्या ठिकाणची पाहणी केली. त्यावेळी सोबत भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, परिवहन सदस्य विकास पाटील, हेमंत म्हात्रे, रमाकांत मडवी, जितेंद्र मडवी उपस्थित होते. या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि हे तसं मैदान जे आहे ते ऐतिहासिक मैदान आहे. आदरणीय नरेंद्र मोदींची सुद्धा यशस्वी सभा या हायलँड पार्कला झाली होती. जाणता राजाचा प्रयोग महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभर निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये दिले, तर त्याच्याच अनुषंगाने ठाण्यामध्ये देखील जाणता राजाचा प्रयोग 22, 23, 24 ही फार मोठी ठाणेकरांना मेजवानी आहे. एक प्रेरणादायी अशा प्रकारचं या ठिकाणी महानाट्य सादरीकरण आहे. आणि जाणता राजा हे केवळ देशाला नाही तर जगाला आता माहिती आहे की जाणता राजा हे फार मोठं महानाट्य आहे की ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य सगळं या ठिकाणी जिवंत साकारलं जातं. आणि आज या दृष्टीने या हायलँडच्या मैदानामध्ये हा महानाट्य 22 तारखेपासून 3 दिवस सुरू होणार आहे. मी ठाणेकरांना पण आवाहन करेन की अशा प्रकारच्या या महानाट्याला आपण जरूर हजेरी लावा. शासनाच्या माध्यमातून आहे आणि शासनाने गेल्या 1 महिन्यापासून निरनिराळ्या ठिकाणी जाणता राजाचे प्रयोग जे आहेत ते निरनिराळ्या ठिकाणी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष. शेवटी आमचं दैवत आहे, आमचा देव आहे आणि त्यांनी जो विचार दिला तो विचार पुढे नेण्याकरता निरनिराळ्या दुर्ग संवर्धनापासून ते अशा महानाट्याच्या प्रयोगापर्यंत हे शासनाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आवाहन करेन की अवश्य या जाणता राजाच्या प्रयोगाला आपण भेट. मतदार राजा जागा हो. ठाणे महानगरपालिकेचे मतदार जागृती अभियान घंटागाड्यांवरून पोहोचतोय संदेश प्रत्येक भागात. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदान याच्याबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात कचरा उचलण्यासाठी छोट्या मोठ्या सर्व रस्त्यांवर दररोज जाणाऱ्या घंटागाड्यांचाही उपयोग करण्यात येत आहे. 125 छोट्या आणि 96 मोठ्या घंटागाड्यांवरील ध्वनी
क्षेपण यंत्रणेचा वापर करून मतदार राजा जागा हो हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यात येत आहे. घंटागाड्या महापालिका क्षेत्रातील सर्व भागात पोहोचतात. प्रत्येक ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी ठराविक वेळ थांबतात. या वेळेचा सदुपयोग करून त्या काळात मतदार नोंदणीबद्दल त्यांच्याबद्दलची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी जागृतीचा निश्चितच उपयोग होईल असेही माळवी यांनी स्पष्ट केले. नाव बदलणी पत्ता बदलला जर चालून आली उत्तम संधी एका क्लिकवर तपासणी वा असो दुरुस्ती करा त्वरा घाईन मदतीला आपल्या सदा वोटर हेल्पलाईन मतदार राजा जागा हो जागा मतदार राजा जागा हो जागा मतदार राजा जागा हो जागा नाव नोंदणी नाव बदलणी पत्ता बदलला जर चालून आली उत्तम संधी एका क्लिकवर तपासणी वा असो दुरुस्ती करा त्वरा घाईन मदतीला आपल्या सदा वोटर हेल्पलाईन मतदार राजा जागा हो जागा मतदार राजा जागा हो जागा. बुधवारी ठाणे शहरात झोनिंग पद्धतीने होणार पाणीपुरवठा. ठाणे महानगरपालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सोनाळे जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शनपर्यंत महापालिकेच्या 2 मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH3च्या रुंदीकरणामध्ये बाधित होत आहे. त्यामुळे सदर कामात अडथळा येत असून सदरचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत असा 12 तासासाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहराला पुरवण्यात येणारा पाणीपुरवठा 30% कमी होणार आहे. त्या अनुषंगाने ठाणे शहरातील विविध ठिकाणी झोनिंग करून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.